काल 10 तारखेला निघाल्या परिपत्रकाचं वाचन इथल्या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या किती जणांनी केलं आहे? ज्यांनी केलं असेल त्यांनी सांगावं. बाबासाहेबांच्या संविधानाच्या अनुषंगाने विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पायी काय म्हणून घरामध्ये फोटो लावता, संविधान कोणाचा बाप बनू शकत नाही म्हणून खोटी शपथ घेता आणि शासनाचा जीआर वाचण्याची तुमच्याकडे वेळ नाही आहे. सांगता की आम्ही भीम जयंती जगामधली सर्वात मोठी जयंती साजरी करतो. कमीत कमी तुम्हाला जन्म दिलेल्या लेकराची शपथ आहे इथे उपस्थित असलेल्या किमान एवढ्या लोकांना तरी. तुम्हाला जर तुमचे लेकर सुरक्षित पाहिजे असेल तर उपवर्गीकरणाचा निघालेला जीआर एकदा वाचून घ्या. आणि उद्या आणि परवा फक्त 2च दिवस तुमच्याकडे आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ आहे. गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल दिलेला आहे. त्या ईमेलवरती तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे. बाबासाहेब म्हणाले होते की तुमच्या ज्या सवलती आहे माझ्या कोटाच्या खिशात आहे. लेकरू मेल्यानंतर बाबासाहेबांच्या मुलांना कफन सुद्धा मिळालेलं नाही. तुमच्या लेकराला फोमची गादी आहे झोपायला. घरी गेल्यावर तुम्ही एसी झोपणार आहेत. आणि एकदा शपथ घेऊन सांगा तुम्ही शासनाचे निघणारे परिपत्रक कधी वाचता? डिग्र्या घरी घेऊन जा चुलीत टाकायच्या का त्या डिग्र्या? जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांची खरोखरच कळकळीची गरज असेल तर तुम्हाला तुमच्या लेकराची शपथ आहे. एकदा जीआर वाचा, सकाळी 8 वाजता विचार करा. 2029 ला आधुनिक फळे येणार आहेत आणि आधुनिक गाडगे येणार आहेत. फक्त विचार ऐकून पोस्टर लावून जल्लोष साजरा करून आणि डीजे वाजवून बाबासाहेबांची जयंती करण्याचं आता ही वेळ राहिली नाही. आता तुम्हाला चिंतन करायचे आहे आणि या चिंतनाच्या अनुषंगाने तुम्ही केलं पाहिजे. उद्या जाऊन तुमच्याकडे तुमच्या हातामध्ये काहीच राहणार नाही. तुम्हाला जर त्याच्या संदर्भामध्ये काही असेल तर ऍडव्होकेट राहुल पाटील नावाचा मुलगा आहे इथे, त्याच्याकडून त्याच्या परिपत्रकाचं घेऊन जा.